वसई तालुक्यातील मांडवे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण व्यवस्थेच्या गंभीर प्रश्नामुळे संतप्त पालकांनी आज थेट शाळेलाच टाळे ठोकत आंदोलन छेडले। शाळेतील वर्गखोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था, अपुरी शिक्षक संख्या आणि प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे 100% आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर पालकांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे त्यांनी सांगितले। मांडवी जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या शाळेसाठी 2 शिक्षकांची पदे मंजूर असतानाही गेल्या 1.5 वर्षांपासून केवळ एकाच शिक्षकाच्या भरोशावर संपूर्ण शाळेचा कारभार सुरू आहे। एकाच वेळी 4 वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवणे अशक्य असल्याने मुलांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली। याशिवाय शाळेतील वर्गखोल्यांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही पालकांमध्ये तीव्र चिंता आहे। शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असताना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आजही अशा मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र या आंदोलनातून समोर आले आहे। पालकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शिक्षण विभागाकडे वारंवार निवेदने दिली, अधिकाऱ्यांना भेटी घेतल्या आणि शिक्षक नेमणूक तसेच शाळेच्या दुरुस्तीची मागणी केली। मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात संतप्त पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले। आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसता आले नाही आणि शाळा परिसराच्या बाहेरच शिक्षण सुरू ठेवण्याची वेळ आली। आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा असल्याचे सांगत पालकांनी तातडीने अतिरिक्त शिक्षक नियुक्त करावेत, शाळेची दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाची हमी द्यावी अशी मागणी केली आहे। येत्या काही दिवसांत प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पालकांनी दिला। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता केवळ शाळेपुरता मर्यादित राहिला नसून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील वास्तव अधोरेखित करणारा हा गंभीर सामाजिक मुद्दा बनला आहे। 4 फेऱ्या झाले शिक्षकासाठी, फेऱ्या मारतोय वसायला, पण ते काय ऐकत नाही। बीडीओ साहेब कधी ऑफिस मध्ये भेटत नाही आणि तिथे शिक्षण मंत्री तिथे गेले ते पण कधी भेटतात कधी नाही भेटत, उडवाउडवीची उत्तरं देतात। आता मुलं एक शिक्षक आहेत, ऑलरेडी 2 शिक्षक इथे आहेत, एक येतात एक येतच नाही, 1.5 वर्ष झाला नाही येते। मुलांना शिक्षण नाही भेटत, त्यांना नाही यायचं तर दुसऱ्या कोणाला पाठवायचं किंवा त्यांचा पगार त्यांना द्यायचा, सांगायचं मला यायचंच नाही। पोरांचं नुकसान कशाला होतं त्याच्यात? का आम्ही आदिवासी लोक आहोत, या पोरा आम्हाला घरी ठेवायची वेळ आली। आम्ही इंग्लिश मीडियमला आमची पाठवायची नाही मिळत, आमची ऐपत नाही मिळत, आम्ही बाहेर मजुरी काम करतो, आम्ही शाळेला लॉक लावलेला आहे। आज आम्ही जोपर्यंत शिक्षक येत नाही ना तोपर्यंत आम्ही शाळेला लॉक लावून ठेवणार आहे आणि पोरांना पण आम्ही घरी ठेवणार आहे। मग जर एवढी जर पोरं आमची घरी जर राहत असतील, तुम्हाला बरं वाटत असेल तर बघा, नाहीतर राहू द्या। मग एवढी पोरं आम्हाला घरी ठेवायची आता उद्यापासून। प्रशासनाला 10 वेळा सांगितलं, बीडीओंशी संपर्क साधला, केंद्र प्रमुखांशी साधला, तर ते एकमेकांच्या बरोबर ढकलाढकली करण्याचा प्रयत्न करतात। बीडीओ सांगतात केंद्र प्रमुखांना सांगा, केंद्र प्रमुख सांगतात बीडीओ। आज परत संपर्क साधला, ते सांगतात तुमच्या इथे शिक्षक आहे तो नियुक्त केलेला आहे दुसरा, मग आम्हाला तोच पाहिजे असं नाही, आम्हाला कोणता तरी त्याच्या बदली किंवा तोच असं कोणता तरी आम्हाला शिक्षक तर द्या, अशी आम्हाला त्याच्यासाठी लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। जर 1 ते 2 दिवसात शिक्षक नियुक्त नाही झाला तरी ते शिक्षक पालकांनी आजच शाळेला टाळं ठोकलेलं आहे। त्यांनी उद्यापासून मुलांना शाळेतही न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज इथे आम्ही याच्यासाठी पालक पूर्ण जमलेलो आहेत की 1.5 वर्ष झाले या शाळेवर फिलिप्स गोम्स सर आहेत, ते 1.5 वर्ष झाले इथे येत नाहीत शाळेवर, त्यांचा पगार इथे निघतो, त्यांची ड्युटी इथे आहे, तरी सुद्धा ते येत नाही, टाळाटाळ करतात। त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा पण प्रयत्न केला तरी ते आपल्याला काय रिप्लाय देत नाही। आणि आज या शाळेची दुरावस्था बघू तुम्ही शकता, काय परिस्थिती आहे। सलई आणि स्लॅब पूर्ण पडतो आणि जवळजवळ 30 ते 31च्या वरती पट आहे मुलांचा आणि ही मुलं खेळतात इथेच याच शाळेवर। तर या दुरुस्तीसाठी पण आपण पत्रव्यवहार केलाय, बीडीओ साहेबांशी बोललोय आणि शिक्षण प्रशासनाला आमची एवढीच या मागणी आहे की एकमेकांवर ढकलाढकली करतात। आज बीडीओ साहेब केंद्र प्रमुखांचं नाव सांगतात, केंद्र प्रमुख बीडीओ साहेबांचं नाव सांगतात, याला अर्थ नाही ना। त्यांनी म्हणूनच आम्ही आज सगळ्या पालकांनी मिळून आज शाळेला टाळं ठोकलेलं आहे आणि जोपर्यंत या शाळेत सर शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही लॉक खोलणार नाही। मुलांना शिक्षण मंत्र्याकडे एवढीच मागणी आहे का मुलांचं भविष्यासाठी तुम्ही प्रयत्न करून एक शिक्षक आपल्याला शाळेत उपलब्ध करून दिला पाहिजे। जर ते शिक्षणाची मानसिकता नसेल येण्याची तर दुसरा शिक्षक जरी आम्हाला दिला तरी चालेल आम्हाला,
कुठून तरी मुलांचं एक शिक्षण व्हायला पाहिजे. आणि आम्ही एक्स्ट्राचं काही मागत नाही, जे शाळेत आहे तेच मागतो आम्ही. आमच्या शाळेवर 2 शिक्षकांची उपस्थिती आहे, एकच शिक्षक येतो, त्याच्यामुळे मुलांचं नुकसान होते. आणि म्हणूनच आम्ही शाळेला लॉक ठोकलेला आहे. जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळा खोलणार नाही, एवढी शिक्षक प्रशासनाला आमची मागणी आहे.